राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. काल संध्याकाळपर्यंत महायुतीमधील भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि NCP अजितदादा गट या तिघांची अनुक्रमे 12, 7 आणि 2 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत. कल्याण डोंबिवली, धुळे, जळगाव, अहिल्यानगर ही जशी बातमी सोकाण्याला कळाली, सोकाण्या माहिती आहे ना आपला संजय राऊत, त्याचा अगदी असा तिळपापड झाला. आणि मग त्याच्या सवयीने त्यांनी बोलायला सुरुवात केलं. पण सोकाण्या काय होतं की तुला तोंड द्यायला इतके दिवस शिंदे साहेबापाशी कोणी नव्हतं, आता मी आलो रे, थोडं जरा सांभाळून. मी नेहमी विचार करतो यांचा शिंदे साहेबावर राग का. शिंदे साहेबांनी यांचे कपडे सुद्धा काढून घेतले हो, पक्ष काही ठेवलाच नाही यांच्यापाशी. आणि यांना काय वाटलं की आम्ही शिंदे साहेबाची बदनामी करू आणि मग शिंदे साहेबाला लोक काही महत्व देणार नाहीत. अरे तळागाळातून वर आलेला हा माणूस आहे, त्याला तुम्ही असं संपवू शकत नाहीत. शिंदे साहेब ते एकटेच निघाले होते, पण मागून हे सगळे लोक गेले. त्यांनी तुमचं नेतृत्व झुगारून दिलं आणि शिंदे साहेबाला आपला नेता मानलं. नुसतं या निवडून आलेल्या लोकांनीच नाही तर जनतेनं सुद्धा शिंदे साहेबांनाच खरं बाळासाहेबांचा राजकीय वारस समजलेले आहेत. आठवा, शिंदे साहेबाला लोकसभेला किती खासदार आले. शिंदे साहेब ते आहेत की ज्यांनी स्वतःच्या मुलाला मंत्री न करता केंद्रामध्ये एका सामान्य शिवसेनेच्या खासदाराला संधी दिली. नाही तर तुमच्या नेत्याने काय केलं, आपण मुख्यमंत्री, आपला आजोबाळ मंत्री. शिंदे साहेब भर पावसामध्ये मातीच्या ढिगाऱ्याखाली, डोंगराच्या ढिगाऱ्याखाली जे गाव दबलं होतं तिथं साह्याला धावून गेलेले आहेत. करोनाच्या काळात तुमचे हे नेते घरात बसून कोमट पाणी पित होते. शिंदे साहेब प्रत्येक ठिकाणी जिथं कोरोनाचे मोठमोठे हॉस्पिटल स्वतः जात होते. कधी आपल्याला कोरोना होईल याची भीती वाटली नाही. 2दा त्यांना कोरोना झाला सुद्धा. अरे किती जळतात रे त्या माणसावर. विधानसभेला तुम्हाला काय वाटलं की शिंदे साहेबाची कुणी येणार नाहीत. लोकांनी भरभरून शिंदे साहेबांना मतं दिली. 50च्या वर आमदार निवडून आले, कारण लाडक्या बहिणीची योजनाची कल्पना त्यांची आणि सगळ्यांनी मिळून ती कल्पना राबवली. आत्ता तर फक्त 7 आलेत रे सोकाण्या, 7. जरा थांब, आज संध्याकाळी अजून काहीतरी बातमी येऊ शकते. तुम्हाला या महानगरपालिकेच्या राजकारणातून हद्दपार केल्याशिवाय ही महायुती राहणार नाही. तुझं सध्या काय झालंय, गिन्यान गेलं. आमच्या ग्रामीण भाषेत गिन्यान जाणं म्हणजे मेमरी लॉस. त्याच्यामुळे तू काही बोलतोस, काही बोलायला लागलेला आहे. तू काय म्हणतोस की सगळं धाक दपश्यानी असं होत नसतं रे. आमच्याकडे गर्दी का आहे, आमच्याकडे बंडखोरी का झाली याचा तू अभ्यास कर. लोकांना विश्वास आहे की युतीमधून आपण उभा राहिलो तर आपण निवडून येऊत, म्हणून आमच्याकडे गर्दी आहे. तुम्हाला बोलवून आणावं लागायलंय. तुम्ही बोलून आणलेले लोक सुद्धा थांबनात, निघून चाललेले आहेत. अरे तू दुसऱ्याला मिंदे म्हणतो. अरे लाळपुशा, तू तर शरद पवारच्या खुर्च्या उचलल्या. गडकरी साहेबांनी तुला बंगल्यावर हाकलून दिलं, तू फायली घेऊन जात होतास, दलाली करत होतास ना तू. सोनिया गांधीची लाचारी कोण करत होतं आणि तू कुणाला बोलतोस. हे शिंदे स्वाभिमानी माणूस आहे.
आणि त्यांनी सिद्ध केलेलं आहे आणि लोकांनी सुद्धा हे मानलं आहे की बाळासाहेबाचा खरा राजकीय वारस असेल तर ते फक्त एकनाथ शिंदे आहेत. तू काही का म्हणा सोकान्या, तू आणि तुझा तो उद्ध्वस्त या दोघांना सांभाळा. मला तर काळजी वाटू लागलेली आहे की या महानगरपालिकेचे निकाल लागल्यानंतर माननीय देवेंद्रजीनं एकदा मागं म्हटलं होतं की सरकारी खर्चाने तुझ्यावर उपचार करू. मी सुद्धा तुझ्या खर्चासाठी लोकवर्गणी उभा करेन आणि तुला चांगल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये पाठवेन. अरे एका तोंडाचा त्रास आत्ताच तुझा संपला रे, तू दुसऱ्या तोंडाला का त्रास करून घेतोस? फार बोलायला लावू नकोस. तू जर पातळी सोडली तर मी काय करू शकतो हे तुला माहिती आहे. सोकान्या, इथून पुढे बोलताना सभ्य शब्द वापरायचे नसता. प्रकाश महाजन आपली पातळी सोडून तुला दाखवून देईल बिडाचा हिसका. धन्यवाद.